देशात राजस्थान, मध्य प्रदेश 5 राज्यांसह निवडणुका सुरू असताना त्यात देशांतर्गत कांद्याच्या मागणीच्या तुलनेत पुरवठा घटल्याने नाशिक जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या दरामध्ये वाढ होत घाऊक बाजारात कांदा 5,000 रुपये प्रति क्विंटलवर जाताच केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने देशांतर्गत कांद्याचे बाजारभाव नियंत्रित ठेवण्यासाठी कांद्याच्या निर्यात मूल्य डॉलरमध्ये वाढ करत प्रति टन $800 31 डिसेंबरपर्यंत केले। या अघोषित निर्णयात बंदीमुळे ऐन सणासुदीच्या काळामध्ये कांद्या उत्पादनात शेतकरी आर्थिक अडचणीत सापडणार आहे। देशांतर्गत कांद्याचा तुटवडा निर्माण झाल्याने गेल्या 12 दिवसांमध्ये लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याच्या दरात 60% वाढ झाली असून 14 ऑक्टोबरला 2,870 रुपये मिळणार बाजारभाव हा 5,870 रुपयापर्यंत गेल्याने केंद्र सरकार खडबडून जागे होत NCSच्या माध्यमातून खरेदी केलेल्या कांद्याच्या बफर स्टॉकमधून 2 लाख टन कांदा 25 रुपये किलो दराने बाजारात विक्री करण्याचा निर्णयाला 24 तास उलटत नाही तोच केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने अधिसूचना काढत कांद्याच्या निर्यात शुल्क दरामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला। $400 वरून $800 केल्याने कांदा उत्पादन शेतकऱ्यांमध्ये या निर्णयाविरुद्ध संतापाची लाट उसळली आहे। बसवंत NS3 डिजिटल पिंपळगाव। केंद्र सरकारने जर शेतकऱ्यांना भाव मिळत असेल अशा प्रकारची निर्यात बंदी करणं योग्य नाहीत आणि शेतकऱ्यांनी हा एप्रिल मे मध्ये कांदा चाळीमध्ये साठवलेला होता आणि त्याला ज्या वेळेस भाव वाढायची वेळ येते त्यावेळेला मध्यंतरी 40% एक्सपोर्ट ड्युटी त्यांनी त्या ठिकाणी लावली। त्यावेळेला सुद्धा भाव वाढवण्यामध्ये अडचण निर्माण झाली आणि त्याच काळात मी सांगितलं होतं का दिवसेंदिवस माल जर कमी झाला तर केंद्र सरकार सुद्धा काही करू शकणार नाही आणि काल परवा 5,000 पर्यंत भाव गेले। $800 ही जी ड्युटी लावलेली ही खरोखर चुकीची। ज्या टायमाला शेतकरी अडचणीत आहे शेतकऱ्याच्या मालाला भाव त्या ठिकाणी मिळत नाही, आपला माल परदेशात त्या ठिकाणी गेला पाहिजे आणि ज्या वेळेला तुम्हाला आपल्या राज्यामध्ये देशामध्ये माल राहणार नाही त्या टायमाला तुम्ही माल आयात त्या ठिकाणी करतात आणि त्या ठिकाणी ग्राहकांना पण स्वस्त देण्याचा प्रयत्न करतात। पण जर कांदाच कमी आहेत या ठिकाणी नाशिक जिल्ह्यामध्ये विशेष कांदा उत्पादक जिल्हा आहेत, अशा परिस्थितीमध्ये 5,000 5,500 कांदा जात असताना काल अचानक $800 त्या ठिकाणी वाढ केलेली ही एक आर्थिक निर्यात बंदीच आहे। परंतु आता पाहिजे तेवढा माल आपला निर्यातीला त्या ठिकाणी जात नाही आणि राज्यात आणि देशामध्येच एवढी डिमांड त्या ठिकाणी आहे त्या कांद्याची, तेवढा कांदा उपलब्ध नसल्यामुळं आणि दुष्काळाची परिस्थिती मधल्या काळात निर्माण झाली। पाऊसच न पडल्यामुळं लाल कांदा पण बाजारात पाहिजे तेवढ्या लवकर येणार नाही, त्यामुळे निश्चितच बाजारामध्ये त्या ठिकाणी तेजी राहणार होती। परंतु अशा प्रकारचा केंद्र सरकार निर्णय घेतल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचं वातावरण त्या ठिकाणी तयार झालेले आहे। कृपया करून केंद्र सरकारने अशा प्रकारचे निर्णय शेतकऱ्याच्या विरोधातले घेऊ नये हीच भूमिका या ठिकाणी मी एक निफाड तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी मांडतो। संध्याकाळी MBP ही सरकारने $800 केली। हे $800 केल्यानंतर व्यापाऱ्यांमध्ये थोडी घबराट निर्माण झाली, कारण की $800 केल्यानंतर त्याच्यावर 40% जो निर्यात शुल्क लावला गेल्यानंतर ते कांदे जवळजवळ 95 रुपये किलो हे प्रति किलो त्या ठिकाणी पडतात। परंतु काल रात्री एक न्यूज आली का जे 40% ड्युटी जी लावलेली होती ती सरकारने काल रात्री ती 40% ड्युटी कमी केलेली आहे। त्यामुळं जर ही 40% ड्युटी कमी केली असेल आणि MBP 80% केलेली 80 रुपये केलेले असेल तर तो कांदा 65 रुपये किलो हा दर निश्चित झालेला आहे जवळजवळ। त्यामुळे कांदा व्यापाऱ्यावर किंवा शेतकऱ्यावर भाव कुठल्याही प्रकारे या ठिकाणी घसरणार नाही आणि निर्यात ही सुरूच राहील। बाहेर देशातवर पण कांद्याची मागणी असल्यामुळे 65 रुपये किलो कांदा गेला तर कुठलीही अडचण या ठिकाणी व्यापाऱ्यांना शेतकऱ्यांना अडचण निर्माण होईल असं या ठिकाणी वाटत नाही मला। काही शेतकऱ्यांमध्ये अजूनही संभ्रम आहे की भाव पडतील, काय वाटतं? नाही, कुठल्याही प्रकारे या ठिकाणी उद्यापासून कांद्याचे भाव कोसळणार नाही, उलटे हे भाव वाढतच राहणार आहे। साधारणपणे किती पर्यंत राहणार? उद्या 5,000 ते 6,000 रुपये हा भाव निश्चित राहील या ठिकाणी पिंपळगावला।